जय माता दी. आपल्या आध्यात्मिक यूट्यूब परिवारामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक गुप्त रहस्य मी तुम्हाला सांगतो, जे भगवान शिवशंकरांनी माता पार्वतींना सांगितलेलं आहे. त्याचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये आहे. भगवान शिवशंकर माता पार्वतींना सांगतात की हे उमा, ह्या ब्रह्मांडामध्ये 7 कोटी मंत्र विद्यमान आहेत, मूलमंत्र विद्यमान आहेत. पण ह्या 7 कोटी मंत्रांमध्ये जो गुरुमंत्र आहे, तो गुरुमंत्र हा सर्व मंत्रांचा राजा आहे. 7 कोटी मंत्र एकत्र येऊन सुद्धा त्या साधकाला जी गोष्ट प्रदान करू शकत नाहीत, ती गोष्ट एकटा गुरुमंत्राच्या साधनेने त्या साधकाला प्राप्त होते. म्हणजे गुरुमंत्राचा एवढा मोठा महिमा सांगितलेला आहे. आणि मग हाच अमृतरूपी जो गुरुमंत्र आहे, तो प्रदान करणाऱ्या गुरूंप्रती आपली निष्ठा, आपली श्रद्धा आणि आपलं कर्तव्य पार पाडण्याचा दिवस म्हणजे 29 जुलै, जी गुरुपौर्णिमेचा महायोग येतोय, हा दिवस आहे. ह्या दिवशी साधकानं जे काही आपलं कर्तव्य आहे गुरुप्रती, तो पूर्ण करण्याचा दिवस आहे. कारण की आता सध्याला धकाधकीचं जीवन चालू आहे. शक्य नाही की प्रत्येकच दिवशी जाऊन तो गुरुसेवा त्याला करता येईल किंवा बाकीच्या गोष्टी गुरुप्रती त्याला करता येतील. पण वर्षातून येणारा हा एक दिवस असतो, हा जो एक महायोग आहे, या दिवशी तुम्ही जे काही सेवा आपल्या गुरुप्रती पूर्ण करता, गुरुची जे काही आपलं कर्तव्य आहे गुरुप्रती ते पूर्ण करता, त्यावेळेस त्या दिवशी ब्रह्मांडामध्ये जे काही गुरुतत्व आहे ते गुरुतत्व खूप जागृत असतं. आपली दिलेली सेवा, जे शरीररूपी आपल्या पुढे गुरु आहेत ना, त्यांची जी आपण सेवा करतो त्या दिवशी, ती सेवा डायरेक्ट त्या दिवशी जे काही ब्रह्मांडामध्ये गुरुतत्व फिरते त्या गुरुतत्वाला जाऊन प्राप्त होते. आणि त्या साधकाचा जो आध्यात्मिक मार्ग आहे तो अजून पुढं खूप तीव्र गतीने वाटचाल करतो, खूप पुढे येतो, अध्यात्मामध्ये येतो. मग त्या दिवशी गुरूंप्रती खूप निष्ठेने, खूप श्रद्धेने त्या दिवशी गुरुसेवा केली पाहिजे. गुरूंचं नामस्मरण केलं पाहिजे, जास्तीत जास्त गुरुमंत्राचा जप केला पाहिजे. अशा पद्धतीने त्या दिवशी आपलं जे काही गुरुप्रती आपण कर्तव्य ते पूर्ण केलं पाहिजे. जी आपल्याला गुरुदीक्षा द्यायची आहे, प्रत्येक वर्षातून जे काही आपल्या कमाईचा थोडा भाग असतो, 1/3 भाग, जे शास्त्राचं विधान आहे, निदान तेवढा त्या गुरुच्या चरणावरती समर्पित केला पाहिजे. किंवा ज्याची जी क्षमता असेल त्या क्षमतेने त्याला ते गुरूंच्या चरणावरती समर्पित केलं पाहिजे, एक आपलं कर्तव्य म्हणून. मग अशा गुरूंप्रती जे काही आपलं कर्तव्य आहे तो पूर्ण करण्याचा दिवस हा म्हणजे 29 जुलैचा आत्ता जो येतोय तो महायोग गुरुपौर्णिमेचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या भगवतीची आपण उपासना करतो किंवा ज्या कुठल्या संप्रदायामध्ये आपण असेल, कोणी भगवतीची शाक्त संप्रदायामधून उपासना करतं, कोण भगवान शिवांची शिवसंप्रदायातून उपासना करतं, गुरुदत्तांची उपासना करत असेल, किंवा जो काही वारकरी संप्रदाय, ज्याला आपण वैष्णव संप्रदाय म्हणतो, प्रत्येक संप्रदायामध्ये गुरूंनाही खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपली इष्टदेवता कोणीसुद्धा असू द्यात, पण अगोदर गुरु, त्यानंतर आपली इष्टदेवता. कारण की त्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे तो गुरु आहे. आपल्या गुरूंच्या नंतर आपली इष्टदेवता उभी राहिली पाहिजे. कधीसुद्धा इष्टदेवतेला ही दुय्यम स्थान आहे, प्रथम स्थान हे आपल्या गुरुला आहे. इतकं मोठं गुरूंचं महत्त्व सांगितलेलं आहे. कारण की भगवान शिवशंकर माता पार्वतींना सांगतात, गुरु या शब्दाचा अर्थ सांगतात. गुरु शब्दाचा अर्थ आहे अंधकार, म्हणजे जे काही अज्ञान आहे त्या साधकाचं किंवा त्या शिष्याचं. आणि रू शब्दाचा अर्थ आहे प्रकाश किंवा जे ज्ञान आहे ते, म्हणजे अज्ञान नाहीसं करणारा जो ब्रह्मरूपी प्रकाश आहे तो गुरु आहे, अशा भगवान शिवशंकर माता पार्वतींना सांगतात. इतकं मोठं वर्णन गुरु भगवान शिवशंकरांनी सांगितलेलं आहे माता पार्वतींना. तुम्ही विचार करा, गुरूंच्या जे काही आपले गुरु असतील त्यांची ज्या देवतेवरती उपासना किंवा श्रद्धा असेल, त्या देवतेच्या कृपा प्रसाद आशीर्वादाने त्यांना गुरुमंत्र प्राप्त होतो, त्यांना मंत्र प्राप्त होतात. त्या मंत्राची ते दिवस रात्र आराधना साधना करतात, खूप कठोर तप करतात त्या मंत्राला सिद्ध करण्यासाठी, तो मंत्र जागृत करण्यासाठी. आणि ते दिवस रात्र केलेलं त्या मंत्रावरचं जे काही तप आहे तेच मंत्र आपल्या शिष्याला ते एका झटक्यामध्ये देऊन टाकतात. म्हणजे हे किती मोठा त्यांचा त्याग असेल. आपण आपली जी काही गुप्त संपत्ती आहे ती कुणाला देऊ शकतो का? कधीच देऊ शकत नाही. पण इतका मोठा गुरुमंत्र, इतका मोठा मंत्र, ज्या मंत्राची साधना स्वतः त्या गुरुदेवांनी केलेली असते, तो मंत्र त्या शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरु एका झटक्यात देऊन टाकतो, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता. मग त्या गुरुचं काय, म्हणजे किती महिमा असेल त्या गुरूंचा, ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. जवळजवळ गुरुदेवांपुढं जो काही हुंकार शब्दामध्ये बोलतो, कारण की आत्ता सध्याला कलियुग चालू आहे, लोकांच्या डोक्यामध्ये मीपणा खूप वाढलेला आहे. पण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गुरुदेवांसमोर जो हुंकार शब्दाने बोलतो, म्हणजे गुरुदेवांना जो एकेरी शब्दामध्ये बोलत असेल, गुरुदेवांचा अपमान करत असेल, तो निर्जन वाळवंटामध्ये तो ब्रह्मराक्षस होऊन फिरतो. भगवान शिवशंकर सांगतात माता पार्वतींना. म्हणजे किती आपण आदर दिला पाहिजे गुरूंना, हे त्यातून स्पष्ट होतं.
मुळात साधकाचं स्वतःचं कर्तव्य आहे की आपण आपल्या गुरूंचा खूप योग्य पद्धतीने सन्मान केला पाहिजे, त्यांच्याशी आदराने त्यांचं वर्तन ठेवलं पाहिजे. पण एखाद्या ठिकाणी जर तुम्ही गेलेला आहे, तुमच्या गुरूंचा जर तिथं अपमान होत असेल, तर भगवान शिवशंकर सांगतात की गुरुदेवाची निंदा करणाऱ्याला पाहून जर त्याची जीभ जर तुम्हाला कापता आली नाही ना, त्याच्यामध्ये तुम्ही जर समर्थ नसाल ना, तर ते स्थान तुम्ही सोडून द्या. तिथं तुम्ही थांबलं नाही पाहिजे. मग तो किती जवळचा तुमचा व्यक्ती असू द्यात, किती जवळचा तुमचा मित्रपरिवार असू द्यात, किती जवळचं तुमचं जे नातलग असू द्यात, पण जर त्या ठिकाणी तुमच्या गुरूंची जर निंदा होत असेल ना, तर ते स्थान तुम्ही सोडून दिलं पाहिजे. जर सामर्थ्य असेल तर त्याची जीभ कापून टाका, हे भगवान शिवशंकर सांगतात. शिव आणि गुरु यांच्यामध्ये काहीच फरक नाही. कारण जर भगवान शंकर नाराज झालं तर त्यांच्यापासून साक्षात गुरुदेव आपल्याला वाचवू शकतात. पण जर गुरुदेव नाराज झाले तर वाचवणार त्याला कोणच नाही. साक्षात भगवान शिवशंकर स्वतः त्याच्यामध्ये असमर्थ आहेत. जर एखाद्या साधकाने, एखाद्या शिष्याने जर गुरूंचा राग ओढवून घेतला तर. पण कलियुग चालू आहे, गुरु स्वतः योग्यतेचा पाहिजे. गुरुसुद्धा शिष्यानी करताना खूप विचार करून केला पाहिजे. कारण की सध्याला फसवा बाजार सगळीकडे चालू आहे. कोणताही गुरु निवडताना असा गुरु निवडायचा जो आपले इष्टदेवतेपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आपल्याला सुख करून देईल, ना की तो लोभाने किंवा हव्यासा पाहिजे तो त्या शिष्याला लुटेल. शिष्याला ओळखता आली पाहिजेत योग्य गुरु कुठले आहेत, अयोग्य गुरु कुठले आहेत. कारण कलियुग चालू आहे, सगळ्यांच्याच डोक्यामध्ये कलीचा प्रभाव आहे. मग असे भरपूर आता गल्लोगल्ली असे हजारो गुरु तयार झालेले आहेत. पण त्यातून आपल्यासाठी आपली जी इष्टदेवता आहे तिच्या प्रती जाण्याचा मार्ग कोण आपल्याला मोकळा करून देतोय, तो गुरु कधीसुद्धा निवडायचा. गुरु हा संसार बंधनामध्ये राहून सुद्धा मोहातून कसं बाहेर पडायचं हे दाखवणारा पाहिजे, ना की गळ्यामध्ये सोनं नाणं इतके पाक घालून ते शिष्याला स्वतःच्यामध्ये अजून मोहामध्ये गुतवत राहायचं, हे बघितलं पाहिजे. मग ह्या दिवशी जे काही गुरुपौर्णिमा आहे, ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय केलं पाहिजे, जिथं कुठे आपले गुरु असतील त्या ठिकाणीच गेलं पाहिजे गुरूंना भेटण्यासाठी. जाताना जे काही साहित्य आहे गुरुपूजनाचं ते तुम्ही घेऊन गेलं पाहिजे. अगोदर गुरुपाद्यपूजन केलं पाहिजे त्या दिवशी. गुरुपाद्यपूजन म्हणजे गुरुदेवांचं स्वच्छ पाण्याने पाय धुतले पाहिजेत, त्यानंतर स्वच्छ वस्त्राने ते पाय पुसले पाहिजेत. त्यानंतर ते जे काही त्याच्यावरती फुलं, अक्षदा, गंध त्यांना समर्पित केला पाहिजे. धूप दीप नैवेद्यम दाखवला पाहिजे. आणि जे काही गुरुदक्षिणा आहे, जी काही आपल्या कमाईची स्वतःच्या स्वकष्टाची, ती गुरूंच्या चरणावरती समर्पित केली पाहिजे. ही शिष्याचं कर्तव्य आहे. ही एकदाच वर्षातून करायचं असतंय. तसं तर दररोज गुरूंचं नामस्मरण सतत केलं पाहिजे. गुरूंचं सकाळी उठल्या उठल्या ध्यान केलं पाहिजे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या देवतेची तुम्ही उपासना करताय ना, ती देवतासुद्धा आपल्या ह्या गुरुदेवांशिवाय प्राप्त होत नसते. जर गुरुच आयुष्यामध्ये नसतील ना, तर ती जी काही मोक्षाची वाट आहे, ती भगवती प्राप्तीचा जो काही मार्ग आहे तो निम्माच राहतो. गुरूंशिवाय तो पूर्ण होत नाही. त्यामुळं आयुष्यामध्ये योग्य गुरु शोधून त्या गुरूंना शरण गेलं पाहिजे, त्या गुरूंची सेवा साधना केली पाहिजे. भगवान शिवशंकर माता पार्वतींना उपदेश करतात की ज्ञानहीनो गुरु त्याज्यो मिथ्यावादी विडंबकः स्वविश्रांतीम न जानाती परशांतीम करोती किम. म्हणजे अज्ञानी, खोटे बोलणाऱ्या आणि दांभिक गुरूचा त्याग केला पाहिजे. कारण जो स्वतःचीच शांती मिळवणं जाणत नाही, तो दुसऱ्यांना कशी काय शांती प्रदान करणार. त्याचबरोबर भगवान शिवशंकर अजून पुढे सांगतात की जो गुरु आपल्या दिखाव्याने शिष्याला भ्रमात टाकतो, जे आता सध्याला चालू आहे कलियुगामध्ये, जो गुरु आपल्या दिखाव्याने शिष्याला भ्रमात टाकतो, अशा गुरुला नमस्कार करूच नये. एवढंच नव्हे, दुरूनच त्याचा त्याग केला पाहिजे. अशा परिस्थितीत धैर्यवान गुरूंचाच आश्रय घेतला पाहिजे. धैर्यवान गुरु म्हणजे जो कोणी साध्या भोळ्या बाबड्या भक्तीनं आपल्या जी काही आपली इष्टदेवता असेल तिच्यापर्यंत पोहोचवणारा. म्हणजे हे जे काही चाललं आहे सध्याला दिखावा, ह्या दिखावापासून लांब राहिलं पाहिजे. गुरुमंत्राचा जो काही आपला गुरुमंत्र प्राप्त झाला आहे त्या गुरुमंत्राचा जास्तीत जास्त जप तप अनुष्ठानं केली पाहिजेत. कारण काय होतं की गुरुमंत्र प्राप्त झाल्या अगोदर आयुष्यामध्ये खूप संकट येतात. लोकांना वाटतं की बाबा मी इतकं सेवा साधना करतोय, गुरु मला योग्य भेटलेत की नाहीत. पण जे काही आपलं प्रारब्ध असतं ते प्रारब्ध अगोदर कट व्हावं लागतात, त्यानंतर चांगले दिवस येत असतात. कारण आपले अनंत जन्मीचे पातक असतात, ते कुठं ना कुठं तरी संपवण्याचं काम अगोदर हा गुरुमंत्र करत असतो. आणि त्यानंतरच आपल्याला आपला जो काही पुढचा मार्ग आहे तो मार्ग सुख करत असतो. असं आहे. अचानकच जास्त संकट यायला लागले की लोक घाबरतात की बाबा आपल्याला गुरुमंत्र भेटला आहे, त्याच्या जपाने ह्यानी माझ्यावर हे गोष्ट व्हायला लागली, असं घरामध्ये वाईट व्हायला लागलं. पण तसं नसतंय ते. आईसाहेब काय करतात, सगळं प्रारब्ध तुमचं एकत्र आणतात आणि जे काही तुम्हाला आयुष्यभर भोगायचं आहे ते एकदाच भोगायला देतात. हा गुरुमंत्राचा प्रताप आहे. गुरुमंत्राने ह्या गोष्टी सहज साध्य होतात. त्यामुळं योग्य गुरुचा आश्रय घेतला पाहिजे
आपली जी काही कुलदेवी असेल किंवा जी काही आपली इष्टदेवता असेल तिचा मंत्र प्राप्त किंवा जो काही गुरुमंत्र गुरु आपल्याला देतील तो प्राप्त केला पाहिजे आणि त्या गुरुमंत्राचं जास्तीत जास्त ध्यान जप आणि तप केलं पाहिजे आणि जे काही आपले गुरु आहेत ह्या गुरूंना शरण गेलं पाहिजे. त्यामुळं हा 29 जुलैचा म्हणजे 2 दिवसांची काय गुरुपौर्णिमा येते त्या दिवशी नक्की तुम्ही गुरूंची भेट घ्या, गुरूंच्या घरी जा, त्याची सेवा करा.